थेट जाऊयात. रोहित पवार अजित पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले. विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील सध्या अजित पवारांना भेटायला आलेले आहेत. विधानसभेचे मुख्य प्रतोद आहात आणि आपण आज दादांना भेटायला काय विषय? नाही पत्र द्यायला आलेलो. काल मी विधिमंडळामध्ये दादांना मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात पत्र द्यायचा प्रयत्न केला. दादा बोलले इथं योग्य दिसत नाही, तुम्ही मला उद्या सकाळी येऊन बंगल्यावरती भेटा. मी बंगल्यावरती पत्र. विधान परिषदेचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे 2 दिवसांपूर्वी आले. आज विधानसभेचे मुख्य प्रतोद येत आहेत. नेमकं राष्ट्रवादीत काय चालू आहे? मी तरी पत्र द्यायला आलेलो. कुठल्या विषयाचं पत्र द्यायला आले? माझ्या मतदारसंघामध्ये ऊर्जा विभागासाठी मला नवीन डीपी हवेत. ते 100 डीपीच्या मागणीसाठी मी दादांकडे आलेलो. मर्जिंगची चर्चा सुरू आहे. शशिकांत शिंदे मला 8ची वेळ आहे, 5 मिनिटं कमी आहेत. मला वेळेवरती गेलं पाहिजे. आभारी. आपण पाहतोय या ठिकाणी विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील या ठिकाणी आलेले आहेत अजित पवारांच्या भेटीसाठी. मागच्या खरं तर 2 दिवसांपूर्वीच या ठिकाणी विधान परिषदेचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे हे देखील भेटायला आले होते. आणि आज रोहित पाटील जे विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत ते या ठिकाणी भेटायला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर या भेटीमागे जरी आता ते मतदारसंघातील कामांच्या संदर्भातली माहिती देत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं काय सुरू आहे ह्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. रोहित पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते आता अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि काही क्षणांमध्ये अजित पवारांची त्यांची भेट होईल. सध्या तरी ऊर्जा विभागाची काही कामं जी आहेत मतदारसंघातील त्या कामांचं पत्र देण्यासाठी अजित पवारांनाच आपल्याला विजयगड या निवासस्थानी बोलवलं अशा पद्धतीची माहिती स्वतः रोहित पाटलांना दिलेली आहे. समोर आपण दृश्य पाहतोय. रोहित पाटील त्यांच्यासोबतच अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून प्रमोद हिंदुराव यांची ओळख आहेत. ते देखील या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळतं. ते आता अजित पवारांच्या भेटीसाठी रोहित पाटील यांना घेऊन गेलेले आहेत आणि काही मिनिटांमध्ये त्यांची भेट देखील होईल. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामध्ये नेमकं काय सुरू आहे अशा सातत्यानं माध्यमांमध्ये चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या या भेटीमागे काही राजकीय कारण आहे का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुदावले, एबीपी माझा, नागपूर. असलेले आहेत विधानसभेचे मुख्य प्रतोद आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सगळ्यात तरुण आमदार आणि अजित पवारांच्या भेटीसाठी ते पोहोचलेत. 8 वाजताची वेळ अजित पवारांनी दिलेली आहे. अर्थात ही भेट नेमकी कशासाठी होतीये याची उत्सुकता आहे. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सगळे आमदार मंत्री नागपूरमध्ये आहेत. अजित पवारांच्या निवासस्थानी दररोज कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या गाठीभेटी होत आहेत. सकाळपासूनच अजित पवारांनी आपली वेळ दिलेली असते आणि आज रोहित पाटील यांना वेळ दिली गेलेली आहे. रोहित पाटील हे अजित पवारांच्या भेटीसाठी सध्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचं कळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.